रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। आज वारकरी संप्रदायात ज्यांनी अहोरात्र सेवा केली ते आमचे सद्गुरू श्री संत मोतीराम महाराज, गुरुवारी मारुती महाराज दस्तापूरकर आणि मारुती महाराजांचे ज्यांना माळ होती ते वैकुंठवासी ठक्कनबाई भगवानराव जाधव यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्तानं आज गुरुवारी अच्युत महाराज दस्तापूरकर यांचं आज ठीक 10 ते 12 या वेळात या साई नंदनवन तालुका चाकूर जिल्हा लातूर या ठिकाणी आज कीर्तन सोहळा आहे आणि मालकांचं सुद्धा आगमन काही मिनिटांमध्ये या ठिकाणी होणार आहे। आणि या जाधव परिवाराच्या वतीने हा जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचे आणि आज या ठिकाणी गुरुवारी अच्युत महाराज दस्तापूरकर यांचं हरिकीर्तन होणार आहे। तरी या कीर्तन श्रवणासाठी बरेच पंचक्रोशीतील भाविक उपस्थित राहणार आहेत। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। वैकुंठवासी ठक्कनबाई भगवानराव जाधव यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्यांचे सुपुत्र उत्तमरावजी जाधव व शिवाजीराव जाधव यांनी कीर्तन सोहळ्याचं आयोजन साई नंदनवनमध्ये केलेलं होतं। हा परिवाराचा जर आपण इतिहास पाहिला तर स्वर्गीय भगवानराव असतील, स्वर्गीय ठक्कनबाई असतील, हे एक आध्यात्मिक वारकरी संप्रदायातील एक चांगल्या पद्धतीचं भक्ती सेवेमध्ये स्वतःला झोकून देऊन काम करणारे व्यक्तिमत्व होते। मोठे महाराज वैकुंठवासी मारुतीराव महाराज दस्तापूरकर यांची माळ त्या परिवाराला आहे। एक आध्यात्मिक वसा आणि वारसा त्यांचे चिरंजीव उत्तमरावजी असतील किंवा शिवाजीराव असतील हे पुढे चालवत असतात। तोच स्नेह, तेच प्रेम दस्तापूरकर परिवाराशी त्यांनी पुढच्या पिढीमध्ये सुद्धा ठेवलेला आहे। स्वर्गीय मारुतीराव महाराज ज्या वेळेस त्या भागामध्ये जायचे त्यावेळेस आवर्जून भगवानरावांच्या आणि ठक्कनबाईच्या भेटीसाठी साई नंदनवनला जायचे। तो वसा आणि वारसा पुढे चालवत पर्यावरणाशीही आपलं काही देणं घेणं लागतं या भावनेतून शिवाजीराव जाधव यांनी त्यांच्या स्मरणार्थ येथील दिन समाजाच्या परिवाराच्या माध्यमातून व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविण्यासाठी ट्री गार्ड असतील किंवा रोपं असतील हे पूर्ण शहरासाठी ते एक हरित क्रांती घडवून आणण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे। अध्यात्म आणि परिवार आणि पर्यावरण असा एक सुंदर असा संगम या परिवारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी। ठक्कनबाई भगवानराव जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आमचे मालक श्री गुरु अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे असे खूप गोड सेवा संपन्न झाली व त्यांचे चिरंजीव शिवाजीराव जाधव व उत्तमराव जाधव, शिवाजीराव जाधव यांचं जर पाहिलं तर आमचे पूर्णा तालुक्याचे शेतकऱ्याचे मायबाप आम्ही समजतो। एक मी शेतकरी म्हणून सांगतो की अख्ख्या महाराष्ट्रात पहिला कारखाना आहे की ते टायमो ऊस नेऊन एक 15 दिवसात पेमेंट शेतकऱ्याच्या खिशात बिल पैसा हजर करतो। एकमेव कारखाना असा शिवाजीराव जाधव यांनी उत्कृष्ट आम्हाला दिलेला आहे। त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आम्ही शेतकरी वर्गातून व आईसाहेबास नम्र आज स्वर्गीय ठक्कनबाई भगवानराव जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मृती निमित्त आज
त्यांचे सुपुत्र श्री उत्तमरावजी भगवानरावजी जाधव व शिवाजीराव भगवानरावजी जाधव ह्या दोन पुत्रांनी आपल्या आईवडिलांचे अतिशय अपार कष्ट पाहून या ठिकाणी त्यांच्या नावाला, आईवडिलांच्या नावाला शोभेल अशा पद्धतीचं जीवन निर्माण केलं. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. या दोन पुत्रांनी खूप मोठं मराठवाड्यासाठी काम केलं. या मराठवाड्यामध्ये बागेश्वरी शुगर इंडस्ट्रीज व परभणी जिल्ह्यामध्ये बळीराजा शुगर इंडस्ट्रीज एक मोठे अशा पद्धतीचे युनिट घेऊन शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्या ठिकाणी सुंदर अशा पद्धत कारखाना उभा करून आज प्रथम पुण्यतिथी निमित्त, कारण या कुटुंबाने मराठवाड्यावर केलेले अतिशय महान उपकार, वारकरी संप्रदायाचं लेणं असणारं हे कुटुंब आणि याच कुटुंबाचं गुरुघराणं स्वर्गीय वैकुंठवासी मारोतराव महाराज तसेच त्यांचे नातू परभणी जिल्हा भूषण, मराठवाडा भूषण अच्युत हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांचं पुण्यतिथी निमित्त कीर्तन या ठिकाणी सोहळा आयोजित केला आणि या सोहळ्याच्या निमित्ताने परिसरातील हजारो लोकांना जेवण करण्याचं काम, जेवण देण्याचं काम या परिवारानं केलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आदरणीय जाधव परिवाराची की ज्यांनी देवाला, ईश्वराला माणसाच्या रूपात पाहून माणसाची सेवा हा सगळ्यात मोठा धर्म आहे आणि म्हणून त्याच धर्माचं पालन करण्यासाठी या ठिकाणी सर्व वारकरी संप्रदायातील सर्व वारकऱ्यांना सन्मानित करून गुरुवर्य अच्युत महाराजांचं कीर्तन या ठिकाणी ठेवून तुकाराम महाराजांनी या समाजाचं देणं घेऊन उद्धार केला. त्याच पद्धतीने यांनी उत्तमरावांनी सुद्धा चाकूर या ठिकाणी साई संस्थान दिला निर्माण करून या ठिकाणी या परिसराला शुद्ध ऑक्सिजन मिळावा, विज्ञानातून जीवन लोकांना चांगलं जगता यावं हा विशाल दृष्टिकोन ठेवून पुण्यतिथी निमित्त एखादी फार मोठी समाधी, एखादं मंदिर न बांधता, कारण माझ्या आईच्या श्वासाचं एक एक देणं व्हावं आणि या समाजाला उपयोग व्हावं म्हणून त्याच त्या मातृतीर्थाचं वंदन करण्यासाठी त्यांनी सुंदर अशा पद्धतीचा एक वृक्ष लावला आणि त्या वृक्षाची सावली जशी आम्हा कुटुंबावर पडली तसं या परिसरातील सगळ्यांवर पडावी अशा पद्धतीचा मानस या जाधव परिवाराचा होता. जाधव परिवारानं पूर्णा तालुक्यामध्ये बळीराजा शुगर इंडस्ट्रीच्या नावानं हा साखर कारखाना सुरू करून पूर्णा तालुक्यात एक नवचैतन्याचं वातावरण निर्माण केलं आणि त्याच वातावरणामुळे पूर्णा तालुक्यात ऊस घातलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अगदी 15 दिवसात पैसा घरात जातो आणि ज्या शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील त्यांना उचल सुद्धा मिळते आणि लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये नंबर 1 चा भाव देण्याचं काम या ठकनबाईंच्या मुलांनी केलं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक सुंदर अशा पद्धतीची आर्थिक साक्षरता निर्माण करण्याचे संस्कार या कारखान्यानं दिले. त्यानिमित्ताने आज आम्ही या जाधव परिवाराला आणि ठकनबाईंच्या आत्म्याला चिरंतन आयुष्य मिळावं आणि अशा अनेक आईवडिलांच्या पोटी असेच मुलं यावेत ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून थांबतो. रामकृष्ण. माणसं ओळखू येत नव्हते. उत्तमराव आले, उत्तमराव आले, उत्तमराव आले. तेवढ्या तिथून सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं की इथले जवळचे माणसं विचारले आले ते आणि तेवढ्या लांबल्या माणसाला कसं काय विचारलंय. मग ते घेतले वर, पाया पडलो, सगळं झालं. मग दर्शनापर्यंत ठेवलं. नेहमी विचारायचे आईवडिलाला. आमच्या आईवडिलाला म्हणजे मला उचलून दाखवता का तर हो. कशाचे हालतेत माते, कोणालाच हाले नाहीत. मला वाटतं हेच महाराज होते त्यावेळेस. मग ह्याने उचललं, मग ते उचलले. म्हणले
आमच्या वडिलांना म्हणले मरण कळते का? म्हणले नाही महाराज. तर म्हणलं माझं मरण आहे म्हणले आषाढीला पंढरपुरात, आणि कळतंय म्हणले मरण, जरा शोधा म्हणले. शोधलं की कळतंय म्हणले सगळे. हां, नाव पाठ केले. आमच्या दोघा भावाला जाऊन खंडर घेतले, हात लावून असं घेतले, आणि काय खुशच राहायचे, नेहमीच खुश राहायचे. आमच्याकडे आले की मनसोक्त पाय काढून पाय लांब करायचे, पाय दाबून बी घ्यायचे. आमच्या मंडळीच्या हातानं जेवण असं कुस करून सगळं भरपूर सुख दिलं त्यांनी. आम्हीच वेळ दिली त्या मनानं. असा त्यांनी वेळ भरपूर दिला. काय एक अनुभव नसते तर आता कसा आहे, ते 7-8-10 वर्ष येत होते. प्रत्येक वेळेस वेगळे अनुभव होते. हां, रथामध्ये 1-2 दिवशी टाळकरीच्या मध्ये मिरवणूक काढली होती ना, मूर्ती सापण्याला लातरोडला. छान. आणि खरं म्हटलं तर महाराज हे महाराज नव्हतेच, ते अंतर्यामीच होते. ते असं आणि सत्पुरुष होते. म्हणजे त्यांच्याबद्दल आम्हाला म्हणजे महाराज आहेत अशी शंका यायची नाही. यांना सगळं जाणीव होते, आणि हे अवतारी पुरुष आहेत असं नेहमी आम्हाला वाटायचं. आणि आमच्या बायकोने केव्हा तरी म्हणायची गुरुचे दर्शन घ्यायला पाहिजे वर्षातून 2-3दा, चला जाऊ. की ड्रायव्हरचा फोन यायचा, महाराज औषधाला चाललेत, घरी येणार आहेत 5 मिनिट, असं आमचं होत गेलं. ते निरोप दिला एक वेळेस पॅरालिसिस झाल्यावर, की त्यांना पाठवून द्या म्हणून, कडमुळकरला पाठवा म्हणून. मग आमचे आई वडील जाऊन भेटून आले ते. पण मेल्याबरोबर मला पहिला फोन आला असेल सोपन काकाचा. मी पुण्यात होतो, आणि पुण्यातून मुंबईला जायच्याऐवजी मी इकडे आलो पंढरपूरला. आता चंद्रभागेत पाणी नव्हतं, एक ढव होता. माझ्या पायाला लागेल तर म्हणून लांब ढवाकडे बसलो तिकडे जाऊन. प्रेत तिकडे झालं की पाण्यासाठी. आणि मग तुमच्या ढाळेगावच्या लोकांना कोणतरी आढळलं दादू साहेब म्हणून, आणि ती खंदा द्यायला मला दिली. त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळेस म्हणजे त्यांचा खंदा देखील द्यायला मला मिळाला. हां हां हां. म्हणलं कसं काय घुसलो दादू साहेब? म्हणलं घुसलो नाही, म्हणलं महाराजच माझ्याकडे आले म्हणलं. एकंदरीत आवड वाटते आम्हाला प्रत्येक त्यांनी नसले तरी बी ढाळेगावचे लोक झालं, नेहमी समोर राहायचं ना त्यांच्यासोबत. हां हां हां. निश्चित आमच्या दोघांच्या खांद्यावर हात टाकून बोलून घेऊन ते फोटो आमच्या घरी आहे सगळे. हां, लावले सुद्धा. हां, नाही वाटतंयच, निश्चित वाटतंय. का वाटत नाही मग? ह्या भानगडी कशाला करताय? हां, तेच आले म्हणलं ना माझे फोटो राहायला म्हणून. मारते महाराज आले का माझा माघारी इकडे आमच्या गावाच्या. राहता हेची ध्यान डोळा मन कोण कोण निधरीन दिवे देह भावे फुलेन. राहता हेची ध्यान डोळा मन कोण कोण निधरीन देह भावे होईल येणे कळसाने कोण कोण
कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण सुख झाले ओ साजनी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा सुख झाले ओ साजनी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा सर्व सुखाचे हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा बरवा बापर कुमा देवीवर तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा विठोबा रुक्माई जाने माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त राजे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती करी लाभाविण प्रीती करी लाभाविण प्रीती ऐसी कळवळ्याची जाती नाराज होऊ नका म्हणा प्रीती करी लाभाविण प्रीती करी लाभाविण प्रीती पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व ही साहे
सर्वस्व ही साहे त्याचे सर्वस्व ही साहे सर्वजण म्हणू लागत जा सर्वस्व आहे त्याचे सर्वस्व ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाते करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे माझे तुम्हा संतावरी तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती लाभाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाते करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती विठोबा रुक्माई
माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती
करी लाभावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती कैला भावीन प्रीती विठ्ठला 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 शाबास शाबास टाळकरी मंडळी टाळकरी मंडळी विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे चरण रजवंदुरे महायोग पीठे तठे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठ तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्पुरे दिक्प्रदेशं विदिन्द्रादि देवै सदा स्तूयमानो समाधिस्थ मूर्त्युं भजे ज्ञानदेवं भगवान महादेवाच्या समोर श्रीमती वैकुंठवासी टकनबाई भगवानरावजी जाधव यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कीर्तन व महाप्रसादाचं आयोजन आहे। आयोजक उत्तमरावजी भगवानरावजी जाधव, शिवाजीरावजी भगवानरावजी जाधव परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, आलेले सर्व आप्तइष्ट स्वकीय सुहृदी पाहुणे मंडळी, आपणा सर्व ज्ञानवंतांच्या समोर जगद्गुरु तुकोबारायांचा सर्वांच्या पाठांतरातला संतपर प्रकरणातला अभंग सेवेकरता घेतलेला आहे। सद्गुरु मोतीराम महाराजांच्या, सद्गुरु मारुती महाराज मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठाला विठाला विठाला। या कार्यक्रमासाठी मला आपण आमंत्रित दिलात।
माझ्या गुरु परंपरेचा वारसा लाभलेलं हे जाधव परिवार घराणं आहे. ज्यावेळी या भगवान महादेवाच्या शिवालयाच्या मूर्तिप्राण प्रतिष्ठेच्या प्रसंगी सुद्धा महान संत सत्यसाईबाबा इथं आले होते, त्यावेळी सुद्धा मला परंपरेचा पाईक म्हणून या जाधव परिवाराने आमंत्रित केलं होतं. मोठ्या महाराजांचं आणि या जाधव परिवाराचं जे नातं आहे, गुरु शिष्याचं नातं आहे. मला आठवतंय त्या दिवशी ज्यावेळी स्थापनेचा कार्यक्रम होता, त्या स्थापनेच्या या भगवान महादेवाच्या स्थापनेच्या कार्यक्रमामध्ये पेपरला सुद्धा बातमी आली होती की या जाधव परिवाराचं जे गुरुघर आहे ते मारोतराव महाराज दस्तापूरकर हे गुरुघर आहे, असं मी वाचलं होतं. मला स्वाभिमान वाटला आणि त्या परंपरेचा पाईक असल्यामुळे आपण मला या ठिकाणी आमंत्रित केला. काल परवा या परिवाराचा आधारवड कैलासवासी भगवानरावजी हे जात राहिले. त्या प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित होतो. माणूस म्हटलं की त्याला आई वडिलाची सावली आवश्यक असते. ही सावली प्रत्येकाची काही माणसाच्या जन्माला जात नाही. कोणी जरी असला तर हे एक ना एक दिवस माणूस उघड पडते, पोरकं होते. त्या मानाने भगवानरावजी शतायुषी होते. शतायुषी, दादाचं वय 100 वर्षे जवळजवळ होतं. त्या मानाने त्यांनी खूप म्हणजे आयुष्य कडीला काढलं. आणि म्हणून या परिवाराचं एक वर्षापूर्वी एका पंखानं हा परिवार उघडा पडला. बघता बघता दुसरे पंखानं हा परिवार उघडा पडला. मग अशा या 2 पंखानं उघड्या पडलेल्या लेकराला आई वडील गेल्यानंतर नेमकी सावली कोणाची असते, कोणाच्या पंखाखाली, कोणत्या पंखाखाली या लेकरानं राहावं. आई वडील कोणाचे जन्माला जरी जात नसले तर आई वडिलांच्या पश्चात आई वडिलाचं प्रेम, आई वडिलाची सावली संप्रदायानं साधू संत मानलेली आहे. साधू संतच आपले आई वडील असे मानून पुढे माणसानं प्रवास करावा, असं शास्त्राचा दंडक आहे. विठाला विठाला आणि म्हणून आज आपण या ठिकाणी आपल्या मातोश्रीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्व एकत्र आलेलो आहोत. सेवेकरता घेतलेला अभंग आहे. या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे, पहिले 3 चरण दृष्टांतच आहे आणि पहिल्या 3ही चरणामध्ये मातृत्वाचा गौरव केलेला आहे. जगामध्ये दृष्टांत भरपूर आहेत, पण या अभंगामधला जो दृष्टांत आहे सर्वश्रेष्ठ दृष्टांत सांगितलेला आहे. 3 शब्द आहेत. खुर्च्या वाजू नका, खुर्च्या वाजू नका. दृष्टांत अजून दुसरा कोणताच नाही. 3 शब्द सांगितले शास्त्रकाराने. पतिव्रता म्हटलं की सीता, ग्रंथ म्हटलं की गीता आणि प्रेम म्हटलं की माता. प्रेमाच्या बाबतीमध्ये मातृत्वाचा दर्जा अजून दुसरं कोणाला प्राप्त झालेला नाहीये. सर्वश्रेष्ठ प्रेम
जर या जगामध्ये कोणाचं असेल तर ते आईचं आहे. विठाला विठाला. का श्रेष्ठत्व आईला मिळालंय त्याचं कारण असं आहे, बरेच आपल्या घरातले पात्र आपल्यावर जीवापाड प्रेम करत असतात, पण आईच्या तुलनेत ते कमी पडतात. असं बाकी काही म्हणायची गरज नाही की मुलाचं वडिलावर प्रेम नाही का, मुलीचं नाही का, यांचंही प्रेम आहे, पण आईच्या तुलनेत थोडे कमी पडतात. आणि म्हणून आईचं प्रेम ज्या वेळेस सांगितलंय तर त्यामध्ये असं काही काही दृष्टांत कुठं कुठं शास्त्राला दिसून आले. आई आपल्या बाळाची किती चिंता करते, आपली आई आपल्या बाळाचं कसं संगोपन करते. आता ह्या सगळ्या ज्या आई झालेल्या आहेत ना, आई ज्यांना मातृत्व प्राप्त झालेले आहे त्यांना विचारा. जन्माला आलेल्या बाळाला महिना सव्वा महिन्याच्या नंतर सुरुवातीला ज्यावेळी घराच्या बाहेर काढलं जाते त्यावेळेस कोण्या देवाला नेतात? ऐकू आले का नाही गुरुजी? कोणत्या देवाला नेतात? का तुमच्या इकडे परंपराच नाही? लातूर जिल्ह्यात कोण्या देवीला? सटवाईला नेतात. आता बारकाई नाही का, सटवाईला ते सव्वा महिन्याचं लेकरून येत असताना लेकरू कोणाजवळ असते? आई जवळ आहे की तिच्या आई जवळ आहे? कोणाजवळ? तिच्या आई जवळ. तिच्या जवळ नसते, तिच्याजवळ फक्त नैवेद्याचं ताट असते. लेकरू आजी जवळ असते. 1 किलोमीटर अर्धा किलोमीटर अंतर असते जास्तीत जास्त, गावाला लगतच असते, काही लांब नसते. ते 1 किलोमीटर अर्धा किलोमीटर अंतर असते आणि शक्यतो पायीच जायचा नियम आहे. आता राहिला नाही. शक्यतो पायी का जावं लागते त्याचं कारण आहे, गावाला लागूनच असते ती देवी सटवाई, लांब नसते ती. आणि मग त्या अर्ध्या किलोमीटरच्या अंतरामध्ये ती जी बाळाची आई आहे ती आई तिच्या आईला म्हणती, म्हणजे त्या बाळाच्या आजीला म्हणती, नीट घे ग माय. काय घे? नीट घे. ती म्हणली माय कसं घ्यावं आता हे, कसं घेत? म्हणली नीट घे, मग तुला काही कळत नाही, मानगीन पडल. ती 3-3दा म्हणती नीट घे ग, माग पळू पडू, नीट घे बरं, नीट घे. ती म्हणली होय मी अशीच आजी झाले का? मला तू नीट घे म्हणती, मला कळत नाही का ह्याची मान पडल काय होईल, मी अशीच आई झाले का? खरं सांग का तिला, ती आजपर्यंत हिच्यासारखी 15-20 बाळांपण केली असते तिनं. कमीत कमी किती? 10-15 बाळांपण केले असते. तरी ही आई जी आहे बाळाची तिला नीट घे, मान पडन असं का म्हणते? तिला कळत नाही म्हणून म्हणते का? कळत नाही म्हणून नाही, मग हे मातृत्व बोलतंय. विठाला विठाला बाळांतपण करून करून ही PhD केलेली हिनं, ह्या आजीनं, हिला सगळं कळतंय. तरी ही आई का म्हणते तिला नीट घे? त्याचं कारण आहे ती आई बोलते, तिचं मातृत्व बोलतंय. मातृत्व असं असतंय ते बाळाप्रती त्या मातृत्वाच्या अंतःकरणामध्ये अलौकिक प्रेम असते. हे मी मानवाच्याच बाबतीत बोलतो असं नाही बरं का, पशु पक्ष्याच्या बाबतीत सुद्धा हे मातृत्व तपासा, तुमच्या लक्षात येईल. भजन करा. विठाला विठाला. हो, आता आपण जवळजवळ 70-80% तरी शेतकरी आहेतच. 100% म्हणू का? जवळजवळ शेतकऱ्याचेच लेकर आहेत की आपण सगळे. आपल्या सर्वांना अनुभव आहे. गाय व्याल्या वेल्या, गाय व्याल्या वेल्या, गाय येल्यावर त्याच दिवशी ती गाय शेताकडे नेतो का आपण? त्याच दिवशी नेतो का? नाही, 1 दिवस घरी ठेवतो, बरोबर आहे? 1 दिवस, आणि दुसऱ्या दिवशी तिला आपण शेताकडे घेऊन जातो चरण्याकरता, चारा खाऊ घालण्याकरता. बरं गाय जाती का ती? गाय जाती का ती? तिला धरून न्यावं लागते, बांधून न्यावं लागते, जातच नाही ती. आणि जरी ती चरायला बाकीच्या जनावरांमध्ये गेली तरी मला वाटत नाही की 5 वाजेपर्यंत चरती म्हणून. ती किती वाजता परत येते?
बाकीचे जनावर 5 वाजता परत येतात, ही 2 वाजताच गाय परत येते. किती जरी गुरखी हुशार असला, किती जरी तापड असला, त्याला बरोबर दुपार 2च्या नंतर ती झटका देऊन वापस निघणार. का? त्याचं कारण आहे. नाना गाय चरे डोंगरी, चित्त बांधे वत्सा घरी. महाराजांचं म्हणणं असेल, गाय कुठेही जरी चरायला गेली तर ते तिचं चित्त मात्र वत्साजवळ आहे. जगद्गुरु तुकोबाराची भाषा आहे. तुका म्हणे वत्स धेनु एकटी, तुका म्हणे वत्स धेनु एकटी. तैसे मज येती सांभाळीत. जगद्गुरु तुकोबारायचं म्हणणं असं आहे, गाय ज्यावेळी चरायला जाते, असं म्हणतात चरता चरता ती हंबरती, गवत घेती तोंडात आणि खात नाही. तिचं लक्ष कोणीकडे? वासरू बांधलेले, नेमकं जन्माला आलेलं वासरू नेमकं पायाला बांधतात. गळ्याला का बांधित नाहीत? फाशी बसल म्हणून. त्याला कोणीकडे जावं कळत नाही ना. मग त्या गायीचं वासरू ज्यावेळी चरायला, गाय चरायला गेली, चरण्याकरता गेलेली गाय हंबरती, थांबती थोड्या थोड्या वेळेला, थोड्या वेळेला थांबती, मग ती जी गुरखी असते ती म्हणते कसं व्हायलंय, आणि मग चरती. तिचं लक्ष चरण्यात नाहीये, तिचं लक्ष वासरात आहे. विठाला विठाला हो. सूर्योदय झाला, दिवस निघाल्याबरोबर चिमण्या चिव 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 करतात. आणि चिव 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 केलेल्या चिमण्या भुरकून उडून जातात. जिथं कोण्या माया माऊलीनं दळण वाळू घातले तिथं त्या चिमण्या जाऊन बसतात. दाना दुना काही खावं. पण जर दळण वाळू घातले आणि बरचसं दळण सांडलेलं आहे, ती बाई तर दळण घेऊन गेली आणि बरचसं सांडलेलं आहे, 2-3 दिवस पुरला असा चारा तिथं आहे, म्हणून त्या चिमण्या तिथंच मुक्कामाला थांबतात तिच्या दारात. हो म्हणा, वापरा नाही. त्या दाना दुना खाण्याकरता आलेल्या ज्या चिमण्या, एक तुरीचा तांदळाचा दाना दुना खाल्ला की त्या चिमण्या भुरकून पुन्हा परत घरट्याकडे येतात. कशा करता? केवळ पिल्ल्या करता. प्रभाते चारी आशी जाय पक्षिणी, 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 प्रभाते चारी आशी जाय
पक्षिणी प्रभाते चारी आशी जाय पक्षिणी आवाज काढी जा उभे मनाचं असेल तसं म्हणा की म्हणा नुसते टाळ वाजू नका पिलू वाट पाहे उपवासी पक्षिणी प्रभाते चारी आशी जाय पक्षिणी प्रभाते चारी आशी जाय उपवासी पक्षिणी प्रभाते चारी टाळ 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 पिलू वाट पाहे उपवासी पक्षिणी प्रभाते चारी आसी जाय पक्षिणी प्रभाते चारी आसी जाय चू 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 चिमण्या करतात आणि त्या चिमण्या पुन्हा आपल्या घरट्याकडे परत येत असताना रिकाम्या येत नाहीत. काय घेऊन येतात? काही दाना दुना घेऊन येतात. त्या घरट्यातले त्या खोप्यातले पिल्ल बघायचे तुम्ही. खोप्यातले त्या खोप्यातून बाहेर येऊन अशा चोंची केल्या असतात. अशा चोंची चू 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 चू. त्याला वाटते आता आपली माय येणार आहे. रिकाम्या हाताने येणार नाही ती. आपल्याला काय आणणार आहे? आपल्याला चारा आणणार आहे. आणि त्या चिमण्या अशा बघतात. त्या पिल्ले असे बघतात आणि मग त्या चिमणीनं आणलेला चारा चुरा हळून दाना दुना त्या पिल्ल्याला आणून खाऊ घालतात आणि मग ती पिल्ले संतुष्ट होतात. मातृत्व केवळ माणसामधलंच मी बोलत नाहीये, पशु पक्ष्यामधलं सुद्धा मातृत्व समान आहे. विठाला 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 आई म्हणलं की सगळ्यांची सारखीच. किती काळजी करते किती. बरं कोण्या लेकराची आई काळजी करते? चांगल्या का वांगल्या? कोण्या? दोहीची करते. सहसा जे लेकरू स्वतःच्या पायावर उभं राहिले, जे लेकरू स्वावलंबी आहे, जे लेकरू स्वतः कर्तृत्ववान आहे, त्याच्यावर जास्त प्रेम आहे का जे अजून पायावर उभं राहिलं नाही, अजून काही त्याच्या हाताला काम नाही, अजून काही त्याला काय नाही, स्वतःच घर नाही, अजून काही त्याला व्यवसाय नाही. आईचं लक्ष कोणाकडे जास्त? कोणाकडे? ह्याच्याकडे. त्याच्या घरी जाती आणि त्याला म्हणती अरे आपला भाऊच आहे रे, बघ जरा. माय त्याला किती वेळच द्यायचंय बघ की, तुझ्या हातानच दिलंय की. बरं तुला तर माहित आहे की दिलंय रे म्हणले, पण लोक त्याला सुधरू देईनात. अरे मग लोक काय करतील म्हणले, हेच तर व्यसनी असू दे रे म्हणली, पण माझा पोटचा गोळा आहे. तू सोन्याच्या ताटात खालास आणि त्याला खायला पत्रवाळी नाही, जरा बघ, मजाकडे बघून दे. आणि असे जे असे काय म्हणत याला दुर्लक्षित लेकर आहेत ना, त्या लेकराकडं सहसा आईचं जास्त लक्ष असते. तिकडचं आणती आणि त्याला नेऊन देते. त्या कर्तबगार लेकराला म्हणते मला दवाखान्यात द्यायचं जायचंय, 1000 रुपये दे. त्याचे 1000 रुपये आणतीन, 500 रुपयात दवाखाना करतीन, 500 याला नेऊन देते. आणि मग ती त्याला नेऊन दिल्यावर ह्याच्या तळपायाची मुगी मस्तकाला जाते. माई मी तुला दिले होते, मला दिलते रे, पण मला लागले नाहीत ना तितके. म्हणले मग तू असंच करतीस, जाऊ दे रे आपलंच आहे. म्हणजे हे तिचं मातृत्व त्या लेकराकडे झुकल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला कसंही जरी लेकरू असलं ना, घर तिरस्कार करतय
पण आई तिरस्कार करीत नाही. पोटा आले त्याचे, पोटा आले त्याचे, पोटा आले त्याचे, नेने गुण दोष. पोटा आले त्याचे, टाळ टाळ टाळ, पोटा आले त्याचे, पोटा आले त्याचे, नेने गुण दोष. पोटा आले त्याचे, पोटा आले त्याचे, पोटा आले त्याचे, नेने गुण दोष. हरी पोटा आले त्याचे, बोला पोटा आले त्याचे, पोटा आले त्याचे, नेने गुण दोष. असावे कल्याण हेची आस, पोटा आले त्याचे, पोटा आले त्याचे, पोटा आले त्याचे, नेने गुण दोष. पोटा आले त्याचे, पोटा आले त्याचे, पोटा आले त्याचे, नेने गुण दोष. असावे कल्याण हेची पोटा आले त्याचे, बोला बोला,